निवडणुकांच्या निकालाचा महत्त्वाचा दिवस आहे. गेले दीड वर्षात आपण जवळजवळ ही चौथ्या निवडणुकीचं विश्लेषण करण्यासाठी पुन्हा एकदा सकाळी जमलेलो आहोत. तर थोड्याच वेळामध्ये पुढच्या 2 तासांमध्ये निकालाचे कल यायला सुरुवात होतील. राज्यातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल थोड्याच वेळात येणार आहेत आणि विशेष करून मुंबईकडे अवघ्या महाराष्ट्राचं नाही अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. ही निवडणूक नेहमीच तशी महत्त्वाची ठरत असते. मुंबईमध्ये यंदा फक्त प्रतिष्ठेची लढाई असं म्हणणं कदाचित अंडरस्टेटमेंट ठरेल. मुंबईची ही लढाई, मुंबई महानगरपालिकेची ही लढाई फक्त काहींसाठी काही पक्षांसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न नाही किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या राजकीय पुनरुत्थानाचा प्रश्न कदाचित नसेल. त्यांच्या पॉलिटिकल करिअरचा, त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या पुढची दिशा ठरवणारी ही निवडणूक आणि त्याचे निकाल असणार आहेत. सोबतच महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे जर आपण असं बघायला गेलं म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुका सोडल्या तर पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रात एक प्रकारे राजकीय सन्नाटा असेल आणि हा सन्नाटा नक्की कुठल्या दिशेने जाईल त्याचेही कदाचित बऱ्याच गोष्टींचा उकल आज या निवडणूक निकालांमध्ये होणार आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना धक्का मिळणार की ठाकरे बंधूंची युती काम करणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सोबतच इतर महानगरपालिका आहेत. नाशिकची महानगरपालिका निवडणूक आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर अशा अनेक महत्त्वाची राज्यातली जवळजवळ सगळ्याच महानगरपालिका आज त्यांच्या निवडणुकांचे निकाल येणार आहेत. अवघ्या काही तासांचा आता अवधी शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल. जसं जसे चित्र समोर येईल त्याचं आपण विश्लेषण झी24 तासवर करणार आहोत आणि या निकालांचा नक्की अर्थ काय आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती आगामी काळामध्ये काय परिणाम होऊ शकतो या सगळ्यांबाबत आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत काही विशेष पाहुणे आहेत. माझ्यासोबत ज्येष्ठ राजकीय पत्रकार, विश्लेषक, द परफेक्ट व्हॉइसचे संपादक किरण तारे माझ्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये आणि काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत. ही चर्चा करण्यासाठी शीतल म्हात्रे आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. काल संध्याकाळी देखील एक्झिट पोल्सची चर्चा करण्यासाठी ते माझ्यासोबत होत्यात. बालाजी गाडे पाटील काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत जोडले जात आहेत विश्वास पाठक भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, ते देखील काल आपल्यासोबत होते. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना सुप्रभात. आपण या चर्चेत आलात सकाळी आणि सगळ्यात पहिले किरण, एक्झिट पोल आले आहेत. मला खरं तर नाही सकाळची चर्चा एक्झिट पोलवरती करायची नाही. आपण आता एक्झिट पोल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. शीतलजी, निवडणुका कशा भोवती होतात या निवडणुकांचा जर 1 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवलं की एक्झिट पोल्स आलेले आहेत तरी किरण अशा वेळेस तुम्ही कसं बघाल या निवडणुकांच्या निकालाकडे? इमोशनल मुद्द्यांवर झालेली निवडणूक असं जर एका शब्दात वर्णन करायचं असेल तर करता येईल. म्हणजे ठाकरे बंधूंनी एकत्र येणं या मुद्द्याचा इतका गवगावा झाला की 20 वर्षानंतर काहीतरी महाराष्ट्रामध्ये वेगळं घडतं आहे आणि आता महाराष्ट्राचं मुंबईचं सगळं चित्र बदललेलं असेल असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि 30 जुने कॅसेट उघडण्याचा प्रयत्न झाला. हे फक्त मुंबई नाही, तुम्ही जे म्हणतात ती देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की काहीतरी फार वेगळं आणि फार काहीतरी मोठं घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणात, दोघांचे एकत्र येणार नाही. नाही, असं काही झालं नाही. म्हणजे मला असं वाटतं की काही झालं नाही. म्हणजे 2 पक्षांनी एकत्र येणं हे काय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा थोडी घडलं होतं. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पण त्याचा इतका गवगावा झाला की तर सगळी इलेक्शन ही मुद्द्यांवर न राहता त्या इमोशन्समध्ये वाहून गेली असं माझ्या याच्यातलं अनालिसिस आहे. हे इमोशन जरा कमी झाले असत्या, जरा भावना कंट्रोलमध्ये ठेवता आल्या असत्या आणि मुद्द्यांवर चर्चा झाली असती तर कदाचित थोडाफार स्कोप दोन्ही ठाकरे बंधूंना होता. त्यांचा प्रवास कुठे झाला नाही, मुंबईच्या बाहेर, मुंबईतसुद्धा नाही. म्हणजे मुंबईमध्ये शाखा सोडल्यात तर सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या काही यंत्रणा उभ्या करायला लागतात त्या त्यांना करता आल्या नाहीत. लोकांशी कनेक्ट तुटलेलाच होता, तो कनेक्ट परत जोडता आला नाही. आणि कसं आहे ना की शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय बरोबर आहे, पण हे 5 वर्षातनं एकदा जाणार असाल तर कसं कनेक्ट होईल? त्यासाठी दरवेळेला जावं लागतं. निवडणूक आली की गेले असं नाही. 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी बऱ्यापैकी शाखा भेटी केल्यात असं माझं म्हणजे आम्ही बघितलं बातम्यांमध्ये किरण, आपणही बघतोय पत्रकार म्हणून की मधल्या काळात. पण अर्थात तुम्ही म्हणतात ते या गेल्या 2.5 वर्षांमध्ये जास्त अर्थातच ना. म्हणजे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरच त्याच्यानंतर कुठे काय होतं? म्हणजे सातत्याने जो संपर्क करावा लागतो, राजकारण 24 तास करायची गोष्ट आहे हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिले की नाही. पण त्यांच्यापासून 24 तास नव्हे पण किमान 15 तास तर करू शकता की नाही. तेवढं सुद्धा जर करत नसाल तर ऐन वेळेला निवडणूक आली आणि निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही लोकांकडे गेलात आणि ते सुद्धा इमोशनल इश्यू घेऊन गेलात तर नाही परिणाम होत त्याचा. लोकांचा परिणाम होणार नाही. म्हणजे आपण मी तेच म्हटलं आपण सध्या एक्झिट पोल बाजूला ठेवूयात. अजून एक्झिट पोल झालेले आहेत, एक्झिट पोलचे निकाल आहेत. तर आपण तुमचा अनालिसिस, तुम्ही असं म्हणतात की त्याचा परिणाम होणार नाही या निकालांवरती?
की त्यांच्या ज्या इमोशनल अपील हो नक्की इमोशनल अपीलचा परिणाम नाही होणार. लोकांना ट्रॅफिकचा प्रश्न महत्त्वाचा आहे, लोकांना पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, लोकांना कचऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये मला माझं आयुष्य सुखकर कसं होईल हे बघणं महत्त्वाचं आहे, की दोन भाऊ एकत्र आलेत का वेगळे झालेत याशी मला काय घेणं देणं आहे. सामान्य मतदार हा विचार करणार. तर मला वाटतं फक्त भावनांवर आधारित निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगला रिझल्ट देऊ शकत नाही. योगेश खैरे देखील आपल्या सोबत आहेत, मनसेचे प्रवक्ते. त्यांना पटते ही गोष्ट. योगेशजी, फक्त भावनिक मुद्द्यावरती तुमचं संपूर्ण प्रचाराची एकंदरीत तुमचा फोकस राहिला होता. नाही, मी आता किरण तारे सरांचं ऐकलं. मला आदर आहे त्यांच्याबद्दल, पण मला ते पूर्णपणे निगेटिव्ह अनालिसिस कसं करावं एखाद्या गोष्टीचं, ते मला असं वाटलं की ते पूर्णपणे निगेटिव्ह अनालिसिस करत होते. की ठाकरे बंधू एकत्र येणार, काय होणार, तसं काय होणार, यांचा कनेक्टच नाही वगैरे वगैरे वगैरे. पण मला सांगायचं की तुम्ही सामान्य माणसाच्या जाऊन बघा की ह्याबाबत उत्सुकता होती का नव्हती? तर होती. की दोन भावांपेक्षा दोन पक्ष एकत्र येत आहेत. अनेक वर्षांनी ही गोष्ट घडते की महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती ती घडते. याबाबत उत्सुकता होती, वास्तव आहे. आणि यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी की विकास महत्वाचा आहे, 100% महत्वाचा आहे. लोकांच्या दैनंदिन गरजा महत्वाच्या आहेत, ते 100% महत्वाच्या आहेत. पण त्यासोबत आपली भाषा जपणं, आपली अस्मिता जपणं, आपलं अस्तित्व जपणं, या पण गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि त्या जपण्यासाठी ज्यावेळेस हे दोन पक्ष एकत्र येत होते, त्या एकत्र आल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या, आता निवडणुकीत यश येईल, अपयश येईल. आता निवडणुकीत यश येण्यासाठी, अपयश येण्यासाठी ह्या मुद्द्यांबरोबरच बाकीच्या अनेक गोष्टी सुद्धा कारणीभूत आहेत. त्याची आपण वेगळी चर्चा करू शकतो. पण या गोष्टी होत असताना दोन पक्ष, दोन भाऊ एकत्र आले, याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की परिणाम झालाय. आणि आगामी काळातही त्याचे पडसाद नक्की दिसतील. आणि कनेक्ट नाही वगैरे असं कसं होऊ शकतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, तो शाखांच्या माध्यमातून कायम सातत्याने लोकांच्या कनेक्टमध्ये असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून कनेक्ट असतो. हे असं आम्ही कनेक्टच नाही लोकांशी, असं कसं म्हणता येईल? मला हे अजिबात पटत नाही. आम्ही सातत्याने कनेक्ट असतो आणि मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी अस्तित्व, मराठी माणूस या विषयावर आमचा संघर्ष चालू आहे आणि तो चालू राहील. ठीक आहे, ठीक आहे योगेश, तुमचं म्हणणं बरोबर. पण किरण, मी थोडंसं बॅक टू डिफर. या भावनिक मुद्द्यांवरती निवडणूक लढायला जात नाही हे म्हणणं महाराष्ट्रात किंवा देशातही मला फार जास्त धाडसाचं वाटतं. देशात अनेक निवडणुका या किंवा इव्हन जगातही या निवडणुका या भावनेच्या मुद्द्यावरच लढल्या गेलेल्या आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाने तर अनेक निवडणुका शेवटच्या क्षणाला भावनिक मुद्द्यावरच टर्न केल्यात, आपण अनेकदा बघितलेलं आहे किरण. त्यामुळे विकासाचा मुद्दा हा केवळ फोडणीपुरता बऱ्याचदा राहिलेला आहे. इव्हन अमेरिकेत सुद्धा आपण निवडणुका मेक अमेरिका ग्रेट अगेनच्या ह्याच्यावरती लढल्या जातात. मी मागे फ्रान्सच्या निवडणुका सुद्धा तिथल्याच मायग्रंटच्या मुद्द्यावरती लढल्या जातात, त्याच्या लोकलच्या भावनेवरती. त्यामुळे भावनेवरती निवडणुका फिरत नाहीत हे म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल किरण. पण या भावनेमध्ये मला कमलेश एकच म्हणायचं होतं की भावनांमध्ये काय आहे की 20 वर्षानंतर दोघं एकत्र आले. पण ते मराठीच्या संपला मुद्द्यावरती एकत्र आल्याचं म्हणणं ना, ते वरळीला एकत्र मराठी संस्कृती भाषा या मुद्द्यावरती निवडणूक. बरोबर आहे, ते या त्यांनी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. पण दोघं वरळीला एकत्र आले, तिथे तो भावनिक करेक्ट संपला. तो विषय पुढे जायला हवा होता. तो पुढे गेला का? कुठे राहिला मर्यादित? मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, मराठी माणसाचं काय होणार? आता मराठी अस्मिता फार मोठा शब्द वापरला मनसेच्या प्रवक्त्यांनी. मराठी अस्मिता म्हणजे काय असतं? मराठी भाषा, मराठी खाद्य संस्कृती, मराठी वेशभूषा, मराठी क्रीडा, मराठी साहित्य. किती जणांना, किती साहित्यिकांना, किती मराठी साहित्यिकांना शिवसेनेने मदत केली, किती मराठी पत्रकारांना शिवसेनेने मदत केली. ज्या शिवसेनेची स्थापना मराठी माणसासाठी म्हणून झाली असा दावा करतात, त्या शिवसेनेचा वर्धापन दिन सुद्धा मराठी माणसाच्या हॉलमध्ये होत नाही. 25 वर्षामध्ये एक सांस्कृतिक भवन नाही बांधता आलं BMCला मुंबईमध्ये. कसली मराठी अस्मिता? मराठी अस्मिता टिकवायची असेल तर त्यासाठी काय पावलं उचललीत ते पण सांगितलं पाहिजे ना लोकांना. ते सांगण्यासारखं काहीच नाही आपल्याकडे. मी याच्यामध्ये मनसेचा उल्लेख करत नाही, कारण मनसेच्या निमित्ताने राज ठाकरेंनी अनेकदा मराठी सिनेमांसाठी, मराठी साहित्यिकांसाठी आवाज उठवल्याचं मी बघितलं आहे. मी पर्टिक्युलरली शिवसेना म्हणतोय. शिवसेनेने गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईची मराठी अस्मिता वाढावी, वृद्धिंगत व्हावी यासाठी काय प्रयत्न केलेत सांगावं आपल्याला. आता शीतल मात्रांनाच विचारतो मी हा प्रश्न, कारण त्या पण शिवसेनेच्याच आहेत. आणि भले त्यांची शिवसेना आता वेगळी असली किंवा दोन शिवसेना असल्या, त्यात सुद्धा एक शिवसेनेच्या पूर्वीपासूनच्या सदस्य आहेत. कारण किरणने प्रश्न उपस्थित शिवसेनेबद्दल केलेला आहे, त्यामुळे त्यांनी माझ्या मते आपली शिवसेना वेगळी म्हणून डिफेंड न करता ओव्हरऑल शिवसेनेला डिफेंड करा अशी माझी. अरे बापरे, तुम्ही आज शिवसेनेत अनेक वर्ष ना, ते म्हणतात काहीच झालेलं नाही. तुम्ही ज्या काळात होता त्या काळात काहीच झालं नाही, फक्त तुम्ही आल्यानंतर शिवसेनेत झालं का हे तुम्हाला शीतल सांगावं लागेल. नाही, कसं एक लक्षात घ्या, जसं म्हणतायत तारेजी की खरोखर यांनी भावनिक मुद्दे, म्हणजे त्यांना असं वाटतं की ठाकरे म्हणजे महाराष्ट्र,
जे त्यांच्या मनात आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे. प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला वाटलं, अरे काय वाटलं, कुणाला वाटलं? जसं तारे सर म्हणाले की आम्हाला विकासाचे मुद्दे पाहिजेत आणि आम्ही इलेक्शन, महायुती इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावर लढली. मग ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, त्याचप्रमाणे जे काही आपण गृहनिर्माण धोरण आणतो त्याच्या संदर्भात असेल, पत्रा चाळीचं रिडेव्हलपमेंट असेल, BDDचं रिडेव्हलपमेंट असेल, त्याचप्रमाणे क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, या मुद्द्यावर म्हणजे बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत कसं आणायचं ह्याचा विचार केला तर ह्यांचे मुद्दे मला वाटतं जे त्यांनी एक मराठी आणि हिंदी हा विषय घेतला आणि त्याच्यानंतर मला वाटतं चिडीचूप झालं आणि अचानक इलेक्शन लागल्यावर हे जागे झाले आणि इलेक्शन लागल्यावर हे फिरायला लागले. जर तुम्ही म्हणताय गेले 2 वर्षात ते पूर्ण शाखेमध्ये फिरत होते, मग त्यांचे 39 नगरसेवक कसे हो आमच्याकडे आले? हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तर मला असं वाटतं की मराठी बोलताना राज्यसभेवर कुणाला पाठवत होते हो? राज्यसभेवर धूत जात होते, राज्यसभेवर चतुर्वेदी जात होते, तेव्हा मराठी माणसं आठवली नाहीत? अहो, त्या मिठी नदीचे जे कंत्राटं होती ती कुणाला दिले? ते दिनू मोरियाला दिले हो. दिनू मोरे नाही आठवले त्यांना. त्याच्यामुळे उगीच मराठी करू नये. आज मुंबईतल्या माणसांना, मराठी माणसांना सुद्धा हा आपल्याकडे डेव्हलपमेंट पाहिजे की कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात, आमच्यासाठी 24/7 कोण उपलब्ध असणार आहेत? कधी बघितलं हो तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रस्त्यावर उतरून रस्ते डीप क्लिनिंग करतायत, नाले साफसफाई बघतायत? इथे मनात आलं की कधीतरी आपलं पर्यटनासारखं बाहेर पडायचं, पर्यटनासारखं मुलांना घेऊन बाहेर पडायचं आणि काहीतरी 2-3 थातूरमातूर गोष्टी करायच्या, अशाने पक्ष नाही चालत हो. 24/7 फडणवीसजी आणि शिंदेसाहेब काम करतायत. आज मुंबईमध्ये आम्ही 91 जागा लढल्या आणि 91च्या 91 जागेवर आयदर श्रीकांत शिंदे किंवा आमचे शिंदेसाहेब तिथे गेले होते. यांची किती लोक गेले होते? यांनी स्वतः ठाकरे तिघही ठाकरे मिळून, चौघं ठाकरे मिळून किती ठिकाणी गेले, किती मिटिंग घेतल्या, किती व्हिजिट केल्या? त्याच्यामुळे बघा, मेहनत ही गरजेची आहे आणि लोकांसमोर जाताना भावनिक मुद्दे आता मागे पडलेले आहेत. लोकांना प्रगती पाहिजे, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे.